आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100%पर्यंत सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर तालुक्यातील वडगावपाण इथे असणाऱ्या दत्तधाम देवस्थानाशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. परिसरामध्ये मोठी खळबळ त्यामुळे उडाली आहे. स्वतःला मंत्रांच्या जोरावर आजार बरे करणारा म्हणून सांगणाऱ्या कथित गडगे महाराजांच्या कारभारावरती आता स्थानिक शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केलेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दत्तधाम परिसराच्या लगत असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये वारंवार दारूच्या बाटल्या आणि वापरलेले कंडोम टाकलेले आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. शेती काम करताना महिलांना आणि कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, अशा तक्रारी त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर काही ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरवून गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केलाय, असाही आरोप करण्यात आलाय. अचानक आकाशामध्ये फिरणाऱ्या ड्रोनमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. हा प्रकार नेमका कोण करतंय याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित प्रकारावरती लगाम घालण्याची ही मागणी जोर धरती आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे वडगावपाण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनानं तातडीनं यामध्ये लक्ष घालण्याची गरज व्यक्त होतीये. मॅडम, तुम्ही वडगाव पानच्या बाबाच्या बाबतीत पोलीस स्टेशनला आलात, काय अधिक माहिती अशी आहे की जेव्हा आम्ही DYSPंना निवेदन दिल्याचं समजत असताना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. त्या दिवशी दिवसभर वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मिटिंग करायची, मिटवायचे अशा प्रकारचे सातत्याने फोन येत होते. रात्रीच्या वेळेस काही लोक त्याने माझ्या घरी पाठवले. त्या लोकांमध्ये त्याची मुलगी होती आणि एक पुरी नावाचा डॉक्टर होता. आणि त्यांना मी दरवाजा न उघडता सांगितलं की माझ्याकडे CCTV कॅमेरे, तुम्ही इथून चालते व्हा, नाही तर पोलीस येतील आत्ता, असं करून मी. आणि नंतर वाकचौरे साहेब जे आहेत ॲडिशनल SP, त्यांना सुद्धा फोन करून काही नंबर दिलेत आणि त्याच्यानंतर त्याचा हा त्रास मला बंद झाला. हा त्रास सातत्याने चालू आहे. त्याच्यानंतर मी जे आरोग्य अधिकारी आहेत, आरोग्य अधिकाऱ्यांना एक अर्ज दिला आहे की बाबा जे औषधोपचार करतो आणि त्या औषधोपचारामुळे लोकांना काही त्रास झालेला आहे, त्याचं सुद्धा केमिकल ॲनालिसिस व्हावं. त्याच्यानंतर बाबाचे जे औषध साठा आहे किंवा औषध देण्याचे जे लायसन्स जे आहे त्याची तपासणी व्हावी आणि ते जर उपलब्ध नसेल किंवा योग्य पद्धतीने नसेल तर ती सुद्धा कारवाई व्हावी. म्हणजे आम्ही सुरुवातीला जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट ह्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केलेलीच आहे. परंतु त्याला ॲडिशनल काही मागण्या केलेल्या आहे. आणि आज मी प्रांत साहेबांना भेटलेले आहे की ह्या तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांना भेटले आणि पोलिसांची जी हलगर्जीपणा चालू आहे, आज 8 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलाय, अद्याप बाबावर कारवाई नाही. याच्या उलट तिथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना बाबा दबाव आणतोय. रात्रीच्या वेळेस तो पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांची गाडी सोबत नेतो, गाडीत ते पोलीस असतात काही, आणि ह्या लोकांवर, ग्रामस्थांवर तो दबाव निर्माण करतो. अन्नीसबाबत सुद्धा तो वेडेवाकडे काहीतरी बोलत असतो. लोकांमध्ये बदनामी कारक तो त्याने बोलणं सुरू केलेलं आहे. तर ह्या सगळ्यांच्या संबंधाने त्याच्या विरोधात
कायदेशीर त्याला नोटीस देऊन बदनामीच्या प्रोसिडिंग तर आम्ही करणार आहोतच. कारण असा पुरावा जर नसेल आणि अशा पद्धतीने जर कोणी बदनामीकारक बोलत असेल, एक संघटना आहे आमची, जगात नाव कमावलेली संघटना, आणि संघटनेच्या बाबत जर कोणी बदनामीकारक बोलत असेल तर त्यातला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. बदनामीचा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल होईल आणि त्याच्या विरोधात आत्तापर्यंत त्याने जी लोकांची लूट केलेली आहे, शारीरिक मानसिक आरोग्याच्या संबंधाने जे शोषण केलेलं आहे, त्या शोषणाच्या संबंधाने त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याचा दरबार ताबडतोब बंद व्हावा अशी मी विनंती केलेली आहे. आणि पोलिसांना माझं असं एवढंच सांगणं आहे की तुमचं जे ब्रीद आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय, त्या ब्रीदानुसार वागा. बाबाला संरक्षण देऊ नका. ग्रामस्थ जे आहेत, जे पीडित आहेत, त्यांना संरक्षण द्या. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74, तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.